अहमदनगरमधल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटायला लागलेत। राज्याच्या अनेक भागात लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला। काय चूक होती त्याची मुरडीची? का केलं हे घाणेरडं कृत्य त्या नराधमांनी? का घेतला त्या निष्पाप जीवाचा बळी? का केले तिचे अंगावर काटा आणणारे अत्याचार? संपूर्ण राज्यभर अहमदनगरमध्ये घडलेल्या या घटनेसंदर्भातील याच प्रश्नांवर चर्चा सुरू आहे। उत्तरं सापडत नाहीये। मग संतापाला वाट तरी कशी करून द्यायची? अनेकांना हा प्रश्न पडला। मग या नागरिकांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करायचं ठरवलं। अहमदनगर कोपर्डी इथे घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात भयंकर असंतोष निर्माण झालाय। या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले शहरात बंद पाळण्यात आला, याला 100% प्रतिसाद मिळाला। नेवासे, राहता या शहरांमध्ये देखील कडकडीत बंद पाळण्यात आला। जिल्ह्यात अनेक ठिकाणी निषेध सभा, निदर्शनही करण्यात आली। उस्मानाबाद अहमदनगरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीमध्ये सोमवारी उस्मानाबाद बंदचं आवाहन करण्यात आलं। भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच पक्षांनी बंदची हाक दिली होती। नागरिकांनीही बंदला चांगला प्रतिसाद दिला। उस्मानाबाद शहरामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। या मूक मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली। बीड जिल्ह्यामध्येही लहान मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणी बंद पाळण्यात आला। या बंदला जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता। जिल्ह्यातली बहुतांश शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आली होती। आरोपींना फाशी व्हायला हवी ही मागणी करत बीडमध्ये आंदोलकांनी टायर देखील जाळले। अहमदनगरहून सुशील थोरात, उस्मानाबादहून कैलास चौधरी आणि बीडहून उद्धव मोरेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।